इयत्ता 5वी, विषय गणित। आज आपण पाहणार आहोत विभाज्य आणि विभाजक। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण विभाज्य आणि विभाजक या पाठाला सुरुवात केलेलीच आहे। त्यामध्ये आपण विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय याबद्दल माहिती घेतलेली आहे। विभाजक म्हणजे काय, तर एखाद्या संख्येला ज्या संख्यांनी भाग जातो, निशेष भाग जातो, त्या सगळ्या संख्यांना आपण विभाजक किंवा अवयव असे म्हणतो। आणि विभाज्य म्हणजे काय, तर एखाद्या संख्येला भाजकाने भागल्यानंतर जर त्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर आपण त्याला विभाज्य असे म्हणणार आहोत। आणि विभाज्य कसे शोधायचे आणि विभाजक कसे शोधायचे याबद्दल सुद्धा माहिती आपण गेल्या व्हिडिओमध्ये घेतलेलीच आहे। आज आपण त्या पुढील भाग पाहणार आहोत, तो आहे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या। मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आपल्याला शोधायच्या आहेत। हे शोधण्यापूर्वी आपण प्रथम 1 ते 20 या अंकाचे विभाजक शोधूया। पहा, आपण 1 या अंकाचा विभाजक शोधूया। विभाजक म्हणजे ज्या संख्यांनी पूर्ण भाग जातो त्यांना आपण विभाजक म्हणणार आहोत। मग 1 ला कशाने भाग जातो, तर 1 या संख्येला 1 ला कशाने भाग जातो, तर 1 या संख्येला फक्त 1 नेच भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही। आता आपण 2 चे विभाजक शोधूया। 2 ला पहा, 1 ने भाग जातो तसेच 2 ने सुद्धा भाग जातो, याशिवाय इतर कोणत्याही संख्येने 2 ला भाग जात नाही। आता आपण 3 चे विभाजक शोधूया। 3 ला पहा, 1 ने भाग जातो, भाग जाणे म्हणजे काय, तर त्या पाढ्यात ती संख्या असली पाहिजे। 1 च्या पाढ्यात 3 आहे म्हणून 3 ला 1 ने भाग जातो, पण 2 च्या पाढ्यामध्ये 3 नाही म्हणून 3 ला 2 ने भाग जाणार नाही, तर 3 ला पुढची संख्या आहे 3, या 3 ने भाग जाईल। त्यानंतर पहा, पुढचा अंक आपण घेतला 4। 4 ला कशाने भाग जातो, तर 4 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 2 दोन्ही 4, 3 ने भाग जाईल का, पहा 3 ने भाग जाणार नाही आणि 4 ने भाग जाईल। इथे तुमच्या लक्षात येत असेल की प्रत्येक संख्येला 1 ने भाग जात आहे, शिवाय त्याच संख्येनेही आपण भागत आहोत, म्हणजे प्रत्येक संख्येची तीच संख्या ही विभाजक असते, शिवाय 1 हा सुद्धा विभाजक असतो। पुढची संख्या आपण घेतली 5, तर 5 चे विभाजक पहा, 1 2 च्या पाढ्यात 5 नाही म्हणजे 2 हा 5 चा विभाजक नाही, 3 च्या पाढ्यात 5 नाही म्हणून 3 ही विभाजक नाही, 4 सुद्धा 5 चा विभाजक नाही म्हणून 5 चा विभाजक आपल्याला मिळाला फक्त 1 आणि 5। आता आपण 6 चे विभाजक शोधूया। 6 ला कशाने भाग जातो, तर 6 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो का, पहा 2 च्या पाढ्यात 6 आहे, बेत्री 6 म्हणून 2 हा सुद्धा 6 चा विभाजक झाला। त्यानंतर 3 च्या पाढ्यात 6 आहे, 3 दोन्ही 6 म्हणून 3 सुद्धा 6 चा विभाजक झाला। 4 च्या पाढ्यामध्ये 6 नाही, 5 च्या पाढ्यामध्ये 6 नाही आणि पुढे आहे
9 नाही म्हणून 2 हा विभाजक नाही. 3च्या पाढ्यामध्ये 9 आहे, 3 3 9 म्हणून 3 हा एक आपल्याला विभाजक मिळाला. आणि 4 5 6 7 8 यांच्या पाढ्यामध्ये कुठेही 9 नाही म्हणून हे त्यांचे विभाजक असणार नाही. त्यानंतर 9 हा स्वतःच 9चा विभाजक असणार आहे. आता आपण 10चा विभाजक शोधूया. 10चा विभाजक पहा, 1 2च्या पाढ्यामध्ये 10 आहे, बेगुणचे 10 म्हणून 2. त्यानंतर 3 आणि 4च्या पाढ्यात 10 नाही. पुढे आहे 5. 5च्या पाढ्यामध्ये 10 आहे, 5 2 10. 6 7 8 9 यांच्या पाढ्यामध्ये कुठेही 10 नाही आणि म्हणून शेवटचा 10चा विभाजक येईल 10. अशा पद्धतीने आपल्याला 1 ते 10 या संख्यांपर्यंतचे विभाजक शोधता आले. आपण आणखीही असे 11 ते 20 21 ते 30 या संख्यांचे विभाजक शोधू शकतो. आता आपण हे हिरव्या रंगाने लिहिलेले जे अंक आहेत त्यांना आपण इथे म्हणणार आहोत विभाज्य. आणि जे हे पांढऱ्या रंगाने अवयव आपण शोधले किंवा विभाजक आपण शोधले ते आहेत या विभाज्याचे विभाजक. हे लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. याच्याशिवाय आपण आणखीही काही संख्यांचे विभाजक शोधू शकतो. पहा, 11चे आपण विभाजक शोधूया. 11 हा 1च्या पाढ्यात आहे म्हणून 1 हा त्याचा विभाजक झाला. याशिवाय 11 हा फक्त 11च्याच पाढ्यात आहे, इतर कोणत्याही पाढ्यामध्ये नाही म्हणून 11चे विभाजक 1 आणि 11 हेच झाले. त्याच्यानंतर 12 12चे विभाजक आपण शोधले तर 1 हा त्याचा सामायिक विभाजक मिळाला. त्याच्यानंतर 2च्या पाढ्यामध्ये 12 आहे, बेसंख्य 12. त्यानंतर 3च्या पाढ्यामध्ये सुद्धा 12 आहे, 3 चौक 12. त्यानंतर पहा, 4च्या पाढ्यामध्ये सुद्धा 12 आहे, 4 त्रिकम 12. 5च्या पाढ्यामध्ये 12 नाही म्हणून हा 5 हा 12चा विभाजक असणार नाही. 6च्या पाढ्यामध्ये 12 आहे, 6 दोन्ही 12. त्यानंतर 7 8 9 10 आणि 11 या कोणत्याही पाढ्यामध्ये 12 नाही म्हणून ते त्याचे विभाजक असणार नाही. आणि आपल्याला शेवटचा विभाजक मिळणार आहे तो म्हणजे 12. 12 इथे 12. त्यानंतर पहा, 13चा विभाजक आपण शोधूया. 13च्या विभाजकामध्ये 1 हा त्याचा सामायिक विभाजक असणार आहे जो सगळ्यांचाच आहे. त्यानंतर 13 ही संख्या 1 ते 12 मध्ये कोणत्याही पाढ्यामध्ये येत नाही म्हणून 13चा विभाजक हा फक्त 1 आणि 13च राहील. त्यानंतर आपण शोधूया 14चा विभाजक. 14च्या विभाजकामध्ये पहा, 1 हा त्याचा विभाजक असणार आहे. त्यानंतर 2च्या पाढ्यामध्ये 14 आहे, बेसाती 14 म्हणून 2. आणि त्यानंतर 3 4 5 6 यांच्या पाढ्यामध्ये 14 ही संख्या नाही आणि म्हणून ते त्यांचे विभाजक असणार नाही. पुढची संख्या आहे 7. 7 दोन्ही 14. 7च्या पाढ्यामध्ये 14 आहे म्हणून 7 हा त्याचा विभाजक झाला आणि त्याच्यानंतर 14 हा त्याचा विभाजक असणार आहे. आणि आता आपण शेवटची एक संख्या पाहूया 15. 15चे विभाजक आपल्याला शोधायचे आहे. 1 हा विभाजक असणार आहे. 2च्या पाढ्यामध्ये 15 नाही म्हणून 2 हा त्याचा विभाजक नाही. 3च्या पाढ्यामध्ये 15 आहे, 3 5 15 म्हणून 3 हा त्याचा विभाजक होईल. 4च्या पाढ्यामध्ये 15 नाही. 5च्या पाढ्यामध्ये 15 आहे, 5 3 15 म्हणून 5 हा त्याचा विभाजक होईल. 6 7 8 9 10 11 12 13 14 या पाढ्यामध्ये कुठेही 15 ही संख्या नाही आणि म्हणून 15चा शेवटचा विभाजक असणार आहे 15 ही तीच संख्या असणार आहे. अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला 1 ते 15 या संख्यांचे विभाजक शोधून दाखवलेले आहे. 1 ते 15 या संख्यांना आपण विभाज्य म्हणणार आहोत. तर जे आपण संख्या शोधल्या त्याचे अवयव शोधले त्यांना विभाजक म्हणणार आहोत हे लक्षात घ्या. विभाज्य आणि विभाजक ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, त्या समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता आपण हे जे अवयव शोधले या अवयवांचे तुम्ही निरीक्षण करा. पहा, 1 ते 15 पर्यंत आपण अवयव शोधले असे आपण अनेक संख्यांचे अवयव शोधू शकतो. पण या 1 ते 15 या संख्यांचे अवयव जे आपण शोधले याच्यामध्ये तुम्हाला एक
संख्यांमध्ये मिळणारा सामायिक विभाजक आहे तो म्हणजे 1. म्हणजे प्रत्येक संख्येचा सामायिक विभाजक हा 1 आहे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. हे 15 मध्ये आपण जे विभाजक शोधलेले आहेत त्यांच्यामध्ये कोणकोणत्या संख्यांना 2 विभाजक आहेत ते पहा. आता आपण पाहूया कोणकोणत्या संख्यांना 2 विभाजक आहेत. 2 या संख्येला 1 आणि 2 असे 2 विभाजक आहेत म्हणून मी त्याला चौकोन करते. 3 ला सुद्धा 1 आणि 3 असे 2च विभाजक आहेत. त्यानंतर 5 ला 2 विभाजक आहेत. 4 ला पहा 1 2 आणि 4 म्हणजे 1 2 3 विभाजक आहेत. 5 ला 2च विभाजक आहेत. 6 ला पहा 1 2 3 आणि 4 असे एकूण 4 विभाजक आहेत. 7 ला पुन्हा 2 विभाजक आहेत. 8 ला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. 9 आणि 10 ला सुद्धा 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. 11 ला मात्र 2च विभाजक आहेत. 12 ला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. 13 ला 2च विभाजक आहेत. 14 आणि 15 ला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. आता यांचे निरीक्षण तुम्ही केलं तर लक्षात येईल की 1 हा जो अंक आहे त्या 1 ला फक्त आणि फक्त एकच विभाजक आहे आणि बाकी सगळ्यांना मात्र 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. त्यामध्ये 2 विभाजक असणाऱ्या संख्यांना मी चौकोन केलेले आहे ते विभाज्य आहेत. ज्या संख्यांना फक्त 1 व तीच संख्या त्यांची विभाज्य असते त्या संख्यांना आपण मूळ संख्या म्हणणार आहोत. पहा ज्या संख्यांना मी इथे चौकोन केलेले आहे त्यांचे निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की 2 ला 1 आणि तीच संख्या, 3 ला 1 आणि तीच संख्या, 5 ला 1 आणि 5च, 7 ला 1 आणि 7 म्हणजे 1 आणि तीच संख्या असे ज्यांचे अवयव असतात त्या सगळ्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे मूळ संख्येची आपण व्याख्या अशी सांगू शकतो की ज्या संख्यांचे 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात त्या सगळ्यांना मूळ संख्या म्हणतात. पहा ज्या संख्यांचे 1 व तीच संख्या 1 व तीच संख्या विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात. आता पहा या उदाहरणात 1 ते 15 चे अवयव आपण पाहिलेले आहेत. याच्यामध्ये अशा किती मूळ संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत तर या उदाहरणार्थ मूळ संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. चौकोन केलेल्या संख्येच्या सगळ्या मूळ संख्या आहेत 2 3 5 त्यानंतर 7 11 13. ह्या आपण फक्त 15 पर्यंतच्या मूळ संख्या शोधल्या. अशा 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला शोधता आल्या पाहिजे. संख्यांची 1 व तीच संख्या पहा 1 व तीच संख्या म्हणजे 2 चा अवयव 1 हा आहे, विभाजक 1 हा आहे आणि तीच संख्या म्हणजे 2. तसे 3 च 1 आणि 3 असे फक्त 1 आणि तीच संख्या असे ज्यावेळी विभाजक असतात त्याच वेळी आपण त्यांना मूळ संख्या असे म्हणतो. आणि म्हणून ज्या ज्या संख्यांना इथे चौकोन केलेले आहे ते सगळे मूळ संख्या आहेत कारण त्यांचे फक्त 2च विभाजक आहेत 1 आणि तीच संख्या. त्यानंतर आपण इथे दुसरा भाग बघितला की ज्यांचे अवयव हे 2 पेक्षा जास्त आहेत. उदाहरणार्थ 4 आहे 6 आहे 8 आहे 9 10 12 14 15 या सगळ्यांचे अवयव हे 2 पेक्षा जास्त आहेत आणि म्हणून या सगळ्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. संयुक्त संख्या म्हणजे काय पहा 4 6 8 9 10 12 14 आणि 15 या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत आणि म्हणून या सगळ्या संयुक्त संख्या
आहेत संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय पहा, तुम्हाला आताच सांगितले की ज्या संख्यांचे अवयव हे 2 पेक्षा जास्त आहेत त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणणार आहोत. ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. उदाहरणार्थ पहा, इथे ज्यांना ज्यांना मी गोल केलेले आहे त्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत कारण त्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. उदाहरणार्थ 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15 इत्यादी. अशा आपण अनेक संख्या शोधू शकतो की ज्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत आणि अशा संख्यांना आपण म्हणणार आहोत संयुक्त संख्या. आता या 1 ते 15 पर्यंतचे विभाज्य आणि विभाजकांचे निरीक्षण केला तर तुमच्या लक्षात आले असेल की आपण मूळ संख्या शोधल्या, संयुक्त संख्या शोधल्या, ज्या मूळ संख्येत त्यांना चौकोन केले, ज्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत त्या संयुक्त संख्यांना गोल केलं. पण एक हा विभाज्य असा आहे की ज्याला एकच विभाजक आहे आणि ज्याची गणना आपण मूळ संख्यामध्येही केलेली नाही आणि संयुक्त संख्यामध्येही केलेली नाही. याला कारणही तसेच आहे कारण मूळ संख्येचे विभाजक हे 1 व तीच संख्या असते तर संयुक्त संख्येचे विभाजक हे 2 पेक्षा जास्त असतात. पण 1 हा एकमेव विभाजक आहे आणि त्यामुळे 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. पहा, शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. कारण 1 चे विभाजक हा फक्त 1 आणि 1च आहे. या ठिकाणी आपला मूळ संख्या व संयुक्त संख्या हा भाग संपलेला आहे. पहा, मूळ संख्या शोधायची असेल तर आपल्याला त्यांच्या दिलेल्या विभाज्याचे अवयव काढता आले पाहिजे आणि अवयव शोधल्यानंतर ज्यांचे विभाजक हे 2च आहेत त्यांना आपण मूळ संख्या म्हणणार आहोत आणि ज्यांचे विभाजक हे 2 पेक्षा जास्त आहेत त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही वहीमध्ये 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांचे विभाजक शोधायचे आहेत आणि त्याच्यामधून मूळ संख्या कोणत्या आहेत आणि संयुक्त संख्या कोणत्या आहेत हे शोधायचे आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आणखी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे सर्व मूळ संख्या या विषम असतात. सर्व मूळ संख्या ह्या विषम असतात. अपवाद आहे फक्त 2. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. नेहमी लक्षात ठेवा की 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही तर 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. बाकी सर्व मूळ संख्या ह्या विषम आहेत. आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत तो म्हणजे सहमूळ संख्या. 12 व 16 चे विभाजक शोधा. शोधूया. 12 चे विभाजक पहा. आता तुम्ही शिकलाच आहात विभाजक कसे आपण शोधले ते. हा विभाजक पहिला विभाजक आहे 1, दुसरा आहे 2, त्यानंतर आहे 3, 4, 6 आणि 12. 1, 2, 3, 4, 6 आणि 12 हे 12 चे विभाजक
गटामध्ये 12 ही संख्या आहे. त्यानंतर आपण 16 चे विभाजक शोधूया. 16 चे विभाजक 16 चे विभाजक पहा 1 2 4 8 आणि 16 हे 16 चे विभाजक आहेत. आता या दोन्ही मधून 12 चे विभाजक आणि 16 चे विभाजक या दोन्ही मधून आपण सामायिक विभाजक शोधणार आहोत. आता या दोन्हीमध्ये सामायिक विभाजक कोण आहे? सामायिक म्हणजे काय? तर या दोन्ही गटामध्ये तो अंक असला पाहिजे तरच त्याला आपण सामायिक म्हणणार आहोत. 12 च्या विभाजकामध्ये 1 आहे, 16 च्या विभाजकामध्ये सुद्धा 1 आहे, 12 च्या विभाजकामध्ये 2 आहे, 16 च्या विभाजकामध्ये 2 आहे. त्यानंतर 3 हा 12 च्या विभाजकामध्ये आहे पण 16 च्या विभाजकामध्ये नाही, म्हणून तो सामायिक विभाजक असणार नाही. त्यानंतर 4 हा दोन्ही गटांमध्ये आहे म्हणून 4 हा सामायिक विभाजक झाला. 6 आणि 12 8 आणि 16 हे दोन्ही गटामध्ये नाही आणि म्हणून ते सामायिक विभाजक असणार नाही. म्हणजे दोन्ही गटामध्ये असणारे आपल्याला अवयव मिळाले 1 2 आणि 4. म्हणजे हे काय झाले तर सामायिक विभाजक असे आपण त्यांना म्हणणार आहोत किंवा सामायिक अवयव असे सुद्धा त्यांना म्हणतात. 1 2 आणि 4. आता पहा यामध्ये सामायिक विभाजक किती मिळाले आपल्याला? एकूण 3 सामायिक विभाजक मिळाले 1 2 आणि 4. आता एक दुसरे उदाहरण घेऊया. 14 व 15 यांचे विभाजक शोधा. पहा 14 चे विभाजक आपण प्रथम शोधूया. तुम्ही शोधला असालच. पहा उत्तर बरोबर आहे का? 14 चे विभाजक 1 2 7 आणि 14. आता 15 चे विभाजक शोधूया. 15 चे विभाजक आहेत 1 3 5 आणि 15. पहा इथे आपण 12 आणि 16 चे विभाजक शोधून त्यांच्यातील सामायिक विभाजक शोधला. आता 14 आणि 15 चे विभाजक आपण शोधलेले आहेत, यांच्यातील सामायिक विभाजक शोधायचा आहे. यांच्यातील सामायिक काय दिसतो पहा. 1 हा सामायिक विभाजक आहे. इथे आपल्याला 2 7 14 ह्या पहिल्या गटातील संख्या दुसऱ्या गटामध्ये नाही. मग 3 5 15 हे 15 चे विभाजक 14 चे विभाजक नाही. म्हणजे या दोन्हीमध्ये आपल्याला सामायिक कोण मिळाला तर फक्त आणि फक्त 1 हाच सामायिक विभाजक मिळाला. पहा ही दोन्ही उदाहरणे तुमच्या समोर आहेत. 12 आणि 16 मध्ये आपल्याला 1 पेक्षा जास्त सामायिक विभाजक मिळाले तर 14 व 15 मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 1 हाच सामायिक विभाजक मिळाला. यावरून आपल्या लक्षात येते की ज्यावेळी एखाद्या जोडीचे सामायिक विभाजक हे फक्त 1 आणि 1च असतो त्यावेळी त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. म्हणजेच काय तर फक्त एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना फक्त 1 हाच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. फक्त 1 हाच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. मग 12 आणि 16 या सहमूळ संख्या आहेत का? सहमूळ संख्येची नेहमी जोडी असते हे लक्षात घ्या. 12 आणि 16 ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी नाही आणि 14 व 15 ही सहमूळ संख्येची जोडी आहे कारण यांच्यामध्ये सामायिक विभाजक हा फक्त एकच आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अशा जोड्या दिल्या जातात आणि त्या सहमूळ संख्येची जोडी आहे की नाही हे ठरवायला सांगितले जाते. हे ठरवत असताना
असताना प्रथम आपण असे विभाजक शोधायचे, त्यांचे सामायिक विभाजक शोधायचे. त्यांच्यामध्ये जर सामायिक विभाजक हा फक्त आणि फक्त एकच येत असेल तरच ती समूह संख्येची जोडी आहे असे म्हणायचे. जर एकापेक्षा जास्त सामायिक विभाजक येत असतील तर ती समूह संख्येची जोडी नाही असे म्हणायचे. खालीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी ओळखा. किंवा दिलेल्या जोड्यांपैकी कोणती जोडी ही सहमूळ संख्या आहे ते ओळखा असा प्रश्न तुम्हाला येतो. तर पहिलं उदाहरण आपण घेऊया. 12 व 10. काय करायचे, प्रथम 12 चे विभाजक शोधायचे. आता आपण शोधलोच होतो 12 चे विभाजक. 1 2 3 4 6 आणि 12. त्यानंतर 10 चे विभाजक शोधायचे. पाढेपाठांतर असेल तर तुम्हाला विभाजक शोधणे खूप सोपे जाईल. 1 2 5 आणि 10. आता यांच्यामधील सामायिक विभाजक शोधायचे. 1 2 हे दोनच सामायिक विभाजक आहेत. इथे लिहायचे सामायिक विभाजक बरोबर 1 आणि 2. येथे एक पेक्षा जास्त सामायिक विभाजक आहेत. 2 सामायिक विभाजक आपल्याला मिळाले म्हणून हे म्हणूनचे चिन्ह आहे लक्षात घ्या. म्हणून 12 व 10 ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. किंवा 12 व 10 ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. कारण येथे एक पेक्षा जास्त विभाजक आपल्याला मिळालेले आहे. 12 व 10 ही सहमूळ संख्येची जोडी नाही कारण येथे एक पेक्षा जास्त सामायिक विभाजक आहे. त्यानंतर आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. 21 व 17. पहा 21 चे विभाजक 3 7 21. त्यानंतर 17 चे विभाजक पहा 1 आणि 17. हे दोनच विभाजक आहेत. यांच्यातील सामायिक विभाजक पहा 1 आणि 1. सामायिक विभाजक बरोबर 1. म्हणून 21 व 17 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. कारण येथे फक्त एक हाच सामायिक अवयव आहे. सामायिक विभाजक आहे. अशा पद्धतीने दिलेल्या उदाहरणांमध्ये सहमूळ संख्येची जोडी आहे की नाही हे आपण शोधू शकतो. आजचा स्वाध्याय आहे उदाहरण संग्रह 34 व 35 सोडवणे.